In last lecture, we studied bunding, types of bunds and control bunds. याबद्दलची माहिती आपण बघितलेली आहे. Now today we are going to learn the lecture number 30, types of control bunding. कंट्रोल बंड्सचे टाइप्स, त्याचबरोबर वेगवेगळ्या टाइप्सचे जे काही बंड्स आहेत त्याबद्दलची माहिती आपण या लेक्चर नंबर 30 मध्ये पाहणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये टाइप्स ऑफ कंट्रोल बंडिंग. पहिला कंट्रोल बंड, म्हणजे आपण कंट्रोल बंडिंगची थोडीफार माहिती बघितली होती. कंट्रोल बंडिंगची माहिती, त्यानंतर त्याचे टाइप्स दिलेले आहेत. तर दोन प्रकार आहेत, नॅरो बेस कंट्रोल बंडिंग आणि ब्रॉड बेस कंट्रोल बंडिंग. नॅरो बेस मध्ये काय होतंय, नीट लक्ष देऊन ऐकायचं. हे सुद्धा लेक्चर ऑब्जेक्टिव्ह साठी त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह साठी सुद्धा महत्त्वाचं आहे. नॅरो बेस कंट्रोल बंडिंग सिस्टीम मध्ये ऑब्स्ट्रक्शन तयार केले जातात फॉर्मड फॉर क्रॉसिंग ऑफ फार्म इम्प्लिमेंट. म्हणजे शेतीचे जे अवजार आहे त्याला अडथळा तयार होतो. ड्यू टू नॅचरल व्हेजिटेशन कव्हर द साईड. नॅचरल व्हेजिटेशनमुळे साईड कव्हर होतात. मोर हाईट इज अटेंडेड फॉर सेम क्रॉस सेक्शन. मोर हाईट ऑब्टेन होते क्रॉस सेक्शन मध्ये. त्यानंतर लार्ज कन्सिडरेबल एरिया इज लॉस्ट इन बंड कन्स्ट्रक्शन. बंड कन्स्ट्रक्शन मध्ये लार्ज एरिया लॉस होतो. बंड मे बी अफेक्टेड ड्यू टू रेनड्रॉप इरोजन. रेनड्रॉप इरोजनमुळे अफेक्ट होतात. हेन्स रिक्वायर फ्रिक्वेंट मेंटेनन्स. त्यामुळे त्याला मेंटेनन्स फ्रिक्वेंट लागतो. त्यानंतर दिस टाइप्स ऑफ बंड्स आर ऑल्सो डिस्टर्ब ड्यू टू फार्मिंग ऑपरेशन्स. फार्मिंग ऑपरेशनमुळे हे बंड्स डिस्टर्ब होतात. ही झाली नॅरो बेस कंट्रोल बंड्स मधली माहिती. कशामधली माहिती झाली? ही झाली माहिती नॅरो बेस कंट्रोल बंड्स. नॅरो बेस कंट्रोल बंड्स नॅरो बेस कंट्रोल बंड्स पूर्ण नाव दिलं तरी चालतं. नॅरो बेस मधली माहिती बघा, अजून एकदा रिवाइज करतो. ह्या सिस्टीम मध्ये काय केलं जातं, अन ऑब्स्ट्रक्शन इज फॉर्मड. रिवाइज एकदा, ऑब्स्ट्रक्शन तयार केलं जातं कशासाठी? फॉर क्रॉसिंग ऑफ फार्म इम्प्लिमेंट. त्यानंतर नॅचरल व्हेजिटेशन कव्हर तयार होणार आहे. पूर्ण साइड्स कव्हर होणार आहे. मोर हाईट इज अटेंडेड फॉर सेम क्रॉस सेक्शन. मोर हाईट अटेंड होणार आहे. लार्ज कन्सिडरेबल एरिया इज लॉस्ट इन बंड कन्स्ट्रक्शन. बंड कन्स्ट्रक्शन मध्ये लार्ज एरिया लागणार आहे. लार्ज एरिया रिक्वायर्ड होणार आहे किंवा लॉस्ट होणार आहे. बंड अफेक्शन कशामुळे व्हायला लागले? रेनड्रॉप इरोजन. त्यामुळे त्याला फ्रिक्वेंट मेंटेनन्स म्हणजे दुरुस्ती करावी लागणार आहे. दिस टाइप्स ऑफ बंड्स आर ऑल्सो डिस्टर्ब ड्यू टू फार्मिंग ऑपरेशन. फार्मिंग ऑपरेशनमुळे ते डिस्टर्ब होऊ शकतात. इतकी माहिती आपण बघितली नॅरो बेस. त्यानंतर पुढे आहे ब्रॉड बेस. दुसरा प्रकार ब्रॉड बेस. तर यामध्ये ब्रॉड बेस जो आहे, ब्रॉड बेस मध्ये काय म्हणतो बघा, आर नॉट क्रिएट्स द हिंड्रन्स इन फार्मिंग ऑपरेशन. फार्मिंग ऑपरेशन मध्ये हिंड्रन्स किंवा अडथळा लागणार नाही. एंटायर एरिया कॅन बी ब्रॉड अंडर कल्टिवेशन. पूर्ण एरिया कल्टिवेशन मध्ये आणता येतो. मेनी टाइम्स disturbance of buds section it takes place due to cultivation of farm implement. farm implement मुळे थोडाफार अडथळा होऊ शकतो. This require continuous maintenance and care. या सुद्धा बंड्सला केअर आणि मेंटेनन्स म्हणजे त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर दुरुस्ती सुद्धा करावी लागणार आहे. ब्रॉड बेस म्हणजे माहिती हे हिंड्रन्स तयार करत नाही. पूर्ण एरिया किंवा एंटायर एरिया कल्टिवेशन अंडर आणता येतो. मेनी टाइम्स द डिस्टर्बन्स ऑफ बर्ड्स सेक्शन इट टेक्स प्लेस. डिस्टर्बन्स होऊ शकतात ड्यू टू
कल्टिवेशन ऑफ फार्म इक्विपमेंट्स मुळे म्हणजे अवजारांना थोडाफार डिस्टर्बन्स येऊ शकतो. त्यानंतर रिक्वायर कंटिन्युअस मेंटेनन्स अँड केअर्स, मेंटेनन्स सुद्धा आणि केअर सुद्धा याची करावी लागणार आहे. हे झालं कंट्रोल बंड्सचे दोन प्रकारची माहिती. त्यानंतर ग्रेडेड बंड्स बघा, आपण कंट्रोल बंड म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की हे कंट्रोल बंड्स सुटेबल कुठं आहेत, ॲन्युअल रेनफॉल अप टू 600 mm ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी. तसं ग्रेडेड बंड मध्ये काय होतं बघा, हे ओळ ऑब्जेक्टिव्हला विचारलेली आहे. इन द एरियाज हॅव्हिंग रेनफॉल ग्रेटर दॅन 700 mm पर इयर, ज्या ठिकाणी 700 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस आहे. कंट्रोल बंड मध्ये काय होतं अप टू 600 mm, परंतु ग्रेडेड बंड मध्ये काय ग्रेटर दॅन 700 mm पर इयर. ग्रेडेड बंड प्रॅक्टिस इज फॉलो, त्या ठिकाणी ही प्रॅक्टिस फॉलो केलेली आहे. विच इज कॉमनली नोन ॲज चॅनल टेरेसेस, त्यालाच काय म्हणायचं, चॅनल टेरेस म्हणायचं. समटाइम्स दिस प्रॅक्टिस इज अडॉप्टेड, sometimes this practice is also adopted in low rainfall area. लो रेनफॉल एरियामध्ये सुद्धा ही प्रॅक्टिस वापरलेली आहे. समटाइम्स ऑल्सो अडॉप्टेड इन लो रेनफॉल एरियाज विथ हेवी टेक्स्चर्ड सॉइल, त्या ठिकाणी हेवी टेक्स्चर सॉइल आहे तिथे हे वापरलेलं आहे. ड्यू टू ग्रेडेड बंड्स लार्ज पोर्शन ऑफ रेनफॉल इज बाउंडेड ओव्हर द सॉइल सरफेस. लार्ज पोर्शन जो आहे रेनफॉलचा बाउंड होतो म्हणजे थांबतो एखाद्या ठिकाणी ओव्हर द सॉइल सरफेस विच इज सेफली रिमूव्ड थ्रू द चॅनल हॅव्हिंग सम ग्रेड. आणि तो रिमूव्ह करायचा असेल तर त्याला चॅनलला सम ग्रेड द्यावा लागेल. नॉर्मली किती ग्रेड द्यायचा तर 0.1 to 0.5%. किती पर्सेंट 0.1 to 0.5% grades is given to the channel which is in non-erosive limit. आणि ते कसं लिमिट आहे तर non-erosive limit. To avoid the soil erosion, the grade of channel should be less than actual land slope. जर सॉइल इरोजन अवॉइड करायचं असेल तर ग्रेड ऑफ चॅनल शुड बी लेस दॅन ॲक्च्युअल लँड स्लोप. ॲक्च्युअल लँड स्लोपपेक्षा ते कमी असावं. अँड विच शुड बी नॉन इरोजिव्ह लिमिट, आणि ते नॉन इरोजिव्ह लिमिट्समध्ये असावं. ग्रेडेड बंड्समधली जनरली माहिती आपण इथं बघितलेली आहे. ग्रेडेड बंड्स जनरली माहिती ही बघितली. त्यानंतर काय म्हणतात ते खाली, फॉलोइंग आर द मेन फंक्शन्स ऑफ ग्रेडेड बंड्स. ग्रेडेड बंड्सचे मेन फंक्शन म्हणजे कार्य काय काय आहे. जसं आपण कंट्रोल बंड्सचे फंक्शन आणि लिमिटेशन सुद्धा बघितले होते, तसं इथं फंक्शन आणि लिमिटेशन सुद्धा पाहणार आहोत. आता फंक्शन मध्ये काय, सॉइल इरोजन रिड्यूस केलेला आहे. कशामुळे रिड्यूस होणार आहे, रिडक्शन इन द लेंथ ऑफ स्लोप. हे पहिला पॉइंट क्लिअर. त्यानंतर एक्सेस वॉटर इज सेफली डिस्पोज्ड टू ए सुटेबल आउटलेट पॉइंट. जास्त झालेलं पाणी किंवा एक्सेस वॉटर हे सुटेबल आउटलेट मधनं बाहेर काढलं जातं. टू रिमूव्ह द एक्सेस वॉटर विच इज नॉट सुटेबल फॉर क्रॉप. एक्सेस वॉटर जे आहे ते पिकांना सुटेबल नाही असं जर रिमूव्ह करायचं असेल, कंटूर बंडिंग आर फॉलोड विथ कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रेडेड बंड्स. अशा ठिकाणी कंटूर बंडिंग सुद्धा वापरा आणि ग्रेडेड बंड्स सुद्धा वापरा. एक्सेस वॉटर जर रिमूव्ह करायचं असेल आणि ते वॉटर नॉट सुटेबल फॉर द क्रॉप, एक्सेस वॉटर सुटेबल नाही पिकासाठी, असं पाणी जर बाहेर काढायचं असेल तर त्या ठिकाणी कंटूर बंडिंग फॉलो करायची. कशासोबत तर कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रेडेड बंड्स सोबत. हे झाले फंक्शन्स. त्यानंतर लिमिटेशन्स मध्ये काय आहे तर ग्रेडेड बंड्स आर नॉट रिकमेंडेड ऑन लँड हॅव्हिंग लँड स्लोप लेस दॅन 2% और ग्रेटर दॅन 8%. नॉट लेस दॅन 2% अँड ग्रेटर दॅन 8%. म्हणजे 2 ते 8 पर्यंत जे काही पर्सेंटेज आहे त्यामध्येच ते सुटेबल
आहे. हा पहिला पॉईंट क्लिअर. इस्टॅब्लिशमेंट ऑफ ग्रास वॉटरवेज ऑफ आउटलेट इज नेसेसरी फॉर सेफली डिस्पोजल ऑफ एक्सेस वॉटर stored over the land areas. त्या ठिकाणी ग्रास्ड वॉटरवेज इस्टॅब्लिश करावे लागणार. कशासाठी? तर सेफली डिस्पोजल जे आहे एक्सेस वॉटरचं, त्यासाठी नेसेसरली प्रोटेक्शन ऑफ ग्रास्ड वॉटरवेज आर नीड्स फ्रॉम ग्रेझिंग ॲनिमल्स. आणि हे ग्रास्ड वॉटरवेज जे काही प्लांटेशन केलेलं आहे किंवा इस्टॅब्लिशमेंट केलेलं आहे त्याला प्रोटेक्शन द्यावं लागणार आहे. कशापासून प्रोटेक्शन द्यावं लागणार आहे? तर ग्रेझिंग ॲनिमल्स जे आहेत, ग्रेझिंग ॲनिमल्स म्हणजे चराऊ जनावरं जे आहेत त्यांच्यापासून प्रोटेक्शन द्यायचं आहे. हे झालं ग्रेडेड बर्ड्सचे फंक्शन आणि लिमिटेशन्स हे बघितले. त्यानंतर ग्रेडेड बर्ड्सचे दोन प्रकारचे आहेत, नॅरो बेस्ड ग्रेडेड बर्ड्स आणि ब्रॉड बेस्ड ग्रेडेड बर्ड्स. त्याबद्दलची माहिती आपण बघूया. तर नॅरो बेस्ड मध्ये काय म्हणते बघा, इट क्रिएट्स द लिटल ऑब्स्ट्रक्शन टू द फार्म वर्क्स. फार्म वर्कला किंवा शेती कामाला थोडंसं अडथळा तयार होणार आहे. अँड क्रॉसिंग ऑफ फार्म इम्प्लिमेंट, फार्म इम्प्लिमेंटचं क्रॉसिंग सुद्धा होणार आहे. द मोर हाईट ऑफ क्रॉस सेक्शन इज अटेंडेड. म्हणजे बघा, नॅरो बेस कंट्रोल बंडिंग मधली माहिती आणि नॅरो बेस ग्रेडेड बंडिंग मधली माहिती, नॅरो बेस कंट्रोल बंडिंग मधली माहिती आणि नॅरो बेस ग्रेडेड बंड्स मधली माहिती थोडीफार सेम आहे. इट क्रिएट्स, थोडीफार सेम म्हणतो मी, इट क्रिएट्स द लिटल ऑब्स्ट्रक्शन टू द फार्मर. फार्मरला लिटल ऑब्स्ट्रक्शन तयार करणार आहे. अँड क्रॉसिंग ऑफ फार्म इम्प्लिमेंट्स. द मोर हाईट ऑफ क्रॉस सेक्शन इज अटेंडेड. मोर हाईट अटेंड होणार आहे ड्यू टू नॅचरल व्हेजिटेशन्स ऑन द साइड्स ऑफ द चॅनल. चॅनलच्या ज्या काही साइड्स आहेत त्यावर नॅचरल व्हेजिटेशन तयार होणार आहे. ड्यू टू सच टाइप्स ऑफ बर्ड्स मोर कल्टिवेबल एरिया इज लॉस्ट. मोर कल्टिवेबल एरिया लॉस्ट होणार आहे. हे बघितलं नॅरो बेस मधलं. ब्रॉड बेस मध्ये म्हणजे बघा, नॅरो बेस म्हणजे बघा, नॅरो बेस कंट्रोल बंडिंग, नॅरो बेस ग्रेडेड बर्ड्स, नॅरो बेस कंट्रोल बंडिंग आणि नॅरो बेस कंट्रोल बर्ड्स. ग्रेडेड बर्ड्स मधला पहिला प्रकार आणि कंट्रोल बर्ड्स मधला पहिला प्रकार माहिती थोडीफार सेम आहे. त्यानंतर बघायचे ब्रॉड बेस ग्रेडेड बर्ड्स मध्ये माहिती. यामध्ये बघा, नो हिंड्रन्स और ऑब्स्टॅकल इज क्रिएटेड फॉर मुवमेंट ऑफ मशिनरीज. ऑब्स्टॅकल अडथळा तयार होणार नाही. मशिनरी ज्या आहेत त्या मुवमेंट करण्यासाठी अडथळा तयार होणार नाही. एंटायर एरिया इज अंडर कल्टिवेशन. हे आपण नॅरो बेस मध्ये नाही बघितलं तर ब्रॉड बेस कंट्रोल बंडिंग मध्ये बघितले. आणि आता आपण बघतोय ब्रॉड बेस ग्रेडेड बंडिंग. ती आणि हे पॉईंट थोडाफार सेम आहे. काय म्हणताय तर एंटायर लँड इज अंडर कल्टिवेशन. पहिला पॉईंट काय आहे, नो हिंड्रन्स और ऑब्स्टॅकल इज क्रिएटेड फॉर मुवमेंट ऑफ मशिनरी. मशिनरी मुवमेंट होण्यासाठी अडथळा तयार होणार नाही. एंटायर लँड इज अंडर कल्टिवेशन. पूर्ण जमीन कल्टिवेशन मध्ये येणार. लिमिटेशन ऑफ सिस्टीम इज दॅट ड्यू टू क्रॉसिंग ऑफ क्रॉस बर्ड सेक्शन थ्रू मशिनरी और इम्प्लिमेंट while field operation cross section of bund loosed and lost original cross section of bund changed very soon. त्या ठिकाणी काय होणार आहे, लिमिटेशन तयार होणार. क्रॉसिंग ऑफ क्रॉस बंड्स मध्ये, क्रॉसिंग ऑफ क्रॉस बंड्स मुळे काय होते तर तो जो काही सेक्शन आहे, भाग आहे, थ्रू मशिनरी और इम्प्लिमेंट while field operation. सेक्शन जो आहे किंवा भाग जो आहे त्या भागामध्ये इम्प्लिमेंट्स किंवा फार्म ऑपरेशन घेत असताना मशिनरी आणि इम्प्लिमेंट्स म्हणून फील्ड ऑपरेशन करत असताना क्रॉस सेक्शन ऑफ बंड लूज, तो
तो थोडाफार निघून जाणार आहे आणि लॉस्ट ओरिजिनल क्रॉस सेक्शन लॉस्ट होणार आहे आणि बंड चेंज्ड व्हेरी सून. क्रॉस सेक्शन ऑफ बंड चेंज्ड व्हेरी सून म्हणजे तो लगेच चेंज होतो. हे बघितलं ग्रेडेड बंड्स मध्ये नॅरो बेस आणि ब्रॉड बेस दोन्ही प्रकार बघितले. त्यानंतर पुढचा प्रकार साइड बंड. बघा पुढचा प्रकार आपण बघूया साइड बंड. पुढचा प्रकार साइड बंड्स. यामध्ये काय आहे एका वाक्यामध्ये माहिती आहे these are buds formed from end of the bud running along the slope of the land. कुठं फॉर्मिंग आहे यांचं एंड ऑफ द बंड्स आणि कुठं रनिंग आहे along the slope of land. त्यानंतर पुढचा प्रकार लॅटरल बंड्स. पुढचा प्रकार लॅटरल बंड्स. यामध्ये कन्स्ट्रक्टेड इन बिटवीन साइड बंड्स. साइड बंड्सच्या मध्ये कन्स्ट्रक्शन आहे. फंक्शन काय आहे तर कॉन्झर्वेशन ऑफ वॉटर म्हणजे बंड्सचं तर फंक्शन तेच आहे. कॉन्झर्वेशन ऑफ वॉटर ॲट वन साइड फक्त एका साइड अँड ब्रेकिंग द लेंथ ऑफ कंटूर. कंटूरची लेंथ ब्रेक करायची. कंटूर बंड्सची लेंथ जी आहे ते ब्रेक करायची. स्लो इनटू कन्व्हिनियंट बिट्स. थोड्या थोड्या भागामध्ये ती लेंथ जी आहे ती कमी करण्याचं काम लॅटरल बंड्स आहे. त्यानंतर पुढचा बंड्सचा प्रकार आहे सप्लिमेंटल बंड्स. यामध्ये बघूया these buds are constructed in between two contour buds. म्हणजे बघा लॅटरल बंड्स कुठं आहेत बिटवीन द साइड बंड्स. तसं सप्लिमेंटल बंड्स कुठं असणार आहेत तर बिटवीन द टू कंटूर बंड्स सो दॅट द हॉरिझॉन्टल स्पेसिंग बिटवीन टू बंड्स इज डिक्रीज्ड. हॉरिझॉन्टल स्पेसिंग जी आहे ती डिक्रीज होणार आहे. हेन्स कॉल्ड सप्लिमेंटल बंड्स. त्यामुळे त्याला काय म्हणायचं तर सप्लिमेंटल बंड्स. दीज बंड्स आर कन्स्ट्रक्टेड इन बिटवीन टू कंटूर बंड्स. दोन कंटूर बंड्स मध्ये त्यांचं कन्स्ट्रक्शन आहे. त्यामुळे काय होणार आहे हॉरिझॉन्टल स्पेसिंग बिटवीन टू बंड्स डिक्रीज होणार आहे. त्याला काय म्हणायचं मग हेन्स कॉल्ड ॲज सप्लिमेंटल बंड्स. त्यानंतर पुढचा प्रकार आहे मार्जिनल बंड्स. यामध्ये बघा ॲट द मार्जिन ऑफ टू वॉटरशेड. वॉटरशेडचे जे काही मार्जिन आहे दोन वॉटरशेडचे मार्जिन आहे मग त्यामध्ये रोड रिव्हर बंड्स आर फॉर्मड टू डिफाइन द बाउंड्रीज कॉल्ड ॲज मार्जिनल बंड्स. डेफिनेशन अजून एकदा रिवाइज करतो मी. ॲट द मार्जिन ऑफ टू वॉटरशेड रोड किंवा रिव्हर एक्सेट्रा बंड्स आर फॉर्मड. बंड्स तयार केलेले आहे कशासाठी टू डिफाइन द बाउंड्रीज कॉल्ड ॲज मार्जिनल बंड्स. म्हणजे बाउंड्रीज तयार करण्यासाठी जे काही बंड्स वापरलेले आहेत त्याला काय म्हणायचं मार्जिनल बंड्स म्हणायचं. आणि लास्ट पॉइंट आहे शोल्डर बंड्स. आता ह्याचं फंक्शन बघा. शोल्डर बंड्स जे आहे फंक्शन बघायचं टू होल्ड द रन ऑफ ओव्हर द टॉप ऑफ द टेरेस. टेरेसच्या टॉपला रन ऑफ होल्ड केला जातो. दीज बंड्स आर फॉर्मड ॲट द एंटायर एज ऑफ द टेरेस. एंटायर एज ऑफ द टेरेसला हे फॉर्म केलेले आहे. इट ऑल्सो प्रोव्हाइड द स्टॅबिलिटी टू द टेरेस सिस्टीम. टेरेस सिस्टीमला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. आणि इथं त्यानंतर त्यांनी ओळ दिलेली आहे डिझाईन कन्स्ट्रक्शन क्रायटेरिया फॉर बंड्स. याची माहिती लेक्चर नंबर 31 मध्ये दिलेली आहे. परंतु 30 मध्ये फक्त ओळ दिलेली आहे आणि माहिती पुढे आहे. इथं आपण प्रकार बघितले बंड्स आणि इथं हे लेक्चर नंबर 30 समाप्त होतो. यामध्ये आपण काय काय बघितलं ते मी अजून एकदा रिवाइज करतो. टाइप्स ऑफ कंटूर बंडिंग मध्ये कंटूर बंड्सचे दोन प्रकार नॅरो बेस ब्रॉड बेस. त्यानंतर ग्रेडेड बंड्सचे दोन प्रकार नॅरो बेस्ड ग्रेडेड बंडिंग आणि ब्रॉड बेस्ड ग्रेडेड बंडिंग. त्याचबरोबर ग्रेडेड बंड्स मधले फंक्शन किंवा माहिती जनरल माहिती आणि फंक्शन आणि लिमिटेशन सुद्धा बघितले आणि ते दोन प्रकार सुद्धा बघितले. साइड बंड लॅटरल बंड्स सप्लिमेंटल बंड्स मार्जिनल बंड्स आणि शोल्डर बंड्स
याबद्दलची सुद्धा माहिती आपण बघितलेली आहे। या टॉपिकवर कंट्रोल बंडिंग वरती प्रश्न पडला जाऊ शकतो, ग्रेडेड बंड्स वरती प्रश्न पडला जाऊ शकतो किंवा ऑब्जेक्टिव्हला प्रश्न पडला जाऊ शकतो किंवा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं राईट द क्लासिफिकेशन ऑफ बंड्स। त्यामध्ये तुम्ही पूर्ण लिहावं। कंट्रोल बंडिंग मध्ये दोन प्रकार, नॅरो बेस, ब्रॉड बेस, त्यानंतर ग्रेडेड बंड्स मध्ये दोन प्रकार, नॅरो बेस विथ ग्रेडेड बंडिंग, ब्रॉड बेस विथ ग्रेडेड बंडिंग, साइड बंड्स, लॅटरल बंड्स, सप्लिमेंटल बंड्स, मार्जिनल बंड्स आणि शोल्डर बंड्स याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला घ्यावी लागेल किंवा ऑब्जेक्टिव्हला सुद्धा प्रश्न पडू शकतात। हे लेक्चर ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे। या लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 30 मध्ये आपण काय काय बघितलं, टाइप्स ऑफ कंट्रोल बंडिंग, कंट्रोल बंडिंगचे दोन प्रकार, नॅरो बेस, ब्रॉड बेस, त्यानंतर ग्रेडेड बंडची माहिती, त्यानंतर फंक्शन बघितलं, लिमिटेशन्स बघितले, ग्रेडेड बंड्सचे प्रकार बघितले, साइड बंड्सची माहिती बघितली, लॅटरल बंड्स बघितले, सप्लिमेंटल बंड्स बघितले, मार्जिनल बंड्स बघितले आणि शोल्डर बंड्स देखील बघितले आणि प्रश्न सुद्धा सांगितले आणि इथं हे लेक्चर नंबर 30 समाप्त होतं।